के यशस्वी महाराष्ट्रामध्ये ज्यांचा कालावधी हा 3 नंबरवर आहे आणि लवकरच ते 2 नंबरवर जातील, कारण त्यांच्या आधी स्वर्गीय विलासराव देशमुख आहेत, त्याच्या आधी स्वर्गीय वसंतराव नाईक आहेत. तर असं सलग मुख्यमंत्री किंवा एकूण मुख्यमंत्री हा कालावधी ज्यांचा राज्यामध्ये 3 नंबरचा आहे, असे माननीय देवेंद्रजींचा आज वाढदिवस आहे. आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं मोठा कॉन्ट्रिब्युशन राहिलं आहे, वर्षानुवर्ष आमदार, मंत्री, पालकमंत्री, असे अजितदादा अचानक गेले, अपघाती निधन झालं, त्यांची आज जयंती आहे. तसेही देवेंद्रजींचा नेहमीचा आग्रह राहिला की वाढदिवस म्हणजे पुष्पगुच्छ, वाढदिवस म्हणजे पेढे, वाढदिवस म्हणजे केक, वाढदिवस म्हणजे फ्लेक्स, वाढदिवस म्हणजे पेपरला जाहिराती, हे करू नका असा देवेंद्रजींचा नेहमी आग्रह राहायचाच. पण गेल्या वर्षीपासून त्यांनी हा आग्रह आणखीन तीव्र केला की बाबा माझ्या वाढदिवसाचं करायचं आहे, तुम्हाला सेवा करा. मग गेल्या वर्षी आम्ही एकूण 78,000 रक्ताच्या पिशव्या गोळा केल्या. यावेळेला ते 1 लाख क्रॉस होतील असा प्रयत्न चालला आहे. आमची भारतीय जनता पार्टीची मंडल नावाची 100 बूथचं एक मंडल नावाची रचना आहे. त्या 1070 मंडलावर हे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम होतील आणि 1 लाखापेक्षा जास्त रक्ताच्या पिशव्या कलेक्ट होतील, जी आज मोठी आवश्यकताही समाजाची आहे. तसंच महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेंनी ठरवलं की बा ह्या दोघांचा वाढदिवस आणि जयंतीनिमित्त एक महाराजस्व अभियान करायचं. महाराजस्व अभियान म्हणजे काय, तर रोजच्या जीवनामध्ये लागणारे दाखले सहजपणे मिळण्यासाठी शिबिर. जातीचा दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, रहिवास दाखला आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे. तर हे महाराष्ट्रामध्ये सगळ्या विधानसभा मतदारसंघात चाललं आहे आणि त्याच्यातून आज काही कोट लोकांना दाखले मिळणार आहेत. तर ते एका दिवसापुरतं आहे काय, नेहमी चालूच राहतं. त्याची तर आता मोठ्या प्रमाणात सेंटर्स पण आपण दिलेली आहेत. त्यामुळे आज सांगलीला पालकमंत्री म्हणून यायचं होतं, पण दुपारी 1ला मोठा एक कार्यक्रम पुण्यात पण आहे, म्हणजे वाढदिवसाचे पण आहेत आणि बाकी पण आहेत. म्हणून मी कलेक्टरांना आणि दादा कोणी आमच्या दादांना विनंती केली की जरा थोडं 8 वगैरे, ते म्हणजे 8 नको रे बाबा, 8:30 कर. तर तो कार्यक्रम यशस्वीपणे पार पडून मी आता निघालो आहे. दिवसभरामध्ये अधिकाधिक लोकांना ही मदत व्हावी अशा मी शुभेच्छा देतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.